नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या। या राष्ट्रवादीचा भाजप होतो का काय अशा पद्धतीच्या शंका सुद्धा निर्माण झाल्या होत्या। त्यानंतर पटेल असतील, तटकरे असतील, हे सुद्धा त्याच रस्त्यावरती होते। म्हणजेच या अजितदादांच्या राष्ट्रवादीचा भाजप करतात का काय अशा शंका प्रत्येकाच्या मनात होत्या। त्यानंतर पुढाकार घेतला ते आपल्या काकांनी, म्हणजेच आपल्या पुतण्याची राष्ट्रवादी ही भाजपच्या घशात जाऊ द्यायची नाही आणि या राष्ट्रवादीचा भाजप होऊ द्यायचा नाही, हे निश्चितच शरद पवार यांच्या मनात होतं आणि तेच घडलं। शरद पवार यांना माहीत होतं की पटेल आणि तटकरे जर खेळ खेळतील किंवा डाव टाकतील तर आपल्या पुतण्याची राष्ट्रवादी ही भाजप होईल। त्यानंतर त्यांनी काही डावपेच टाकले, काही खेळ रचले आणि त्यानंतर जी काही आताची परिस्थिती असेल ते आपल्याला दिसत असेल। एकंदरीत जर काय हे सगळं आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्वीचा इतिहास बघावा लागणार आहे। शरद पवार आणि त्यानंतर अजितदादा पवार यांच्यामध्ये काय घडलं होतं हे देखील आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं असणार आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। म्हणजे मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। अजितदादांचं निधन झाल्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या। राष्ट्रवादीचं होणार काय, राष्ट्रवादी कोणाच्या हातात जाणार, या ठिकाणचा जे काही प्रदेश अध्यक्ष असेल ते कोण असणार, राष्ट्रवादीचे सूत्र कोण घेणार, अजितदादा पवार यांची जागा कोण घेणार, अशा पद्धतीच्या विचारणा केल्या जात होत्या। त्यानंतर काकांनी त्या ठिकाणी डाव टाकला आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या तटकरे आणि पटेल यांच्या हातातून दिली। एकंदरीत तशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। चर्चा घडवून आणण्यामागे सुद्धा काही कारण होते। जर चर्चा घडल्या नसत्या तर त्यानंतर अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा भाजप झाला असता, तटकरे आणि पटेल यांनी घशात घातला असता, अशा पद्धतीच्या शंका निर्माण झाल्या होत्या। म्हणून तर त्या चर्चा सुरू झाल्या विलिनीकरणाच्या आणि विलिनीकरण करत असताना चर्चा घडवून आणण्यामागे सुद्धा काही कारण होते, ते अजितदादा पवार यांच्या खुलाशातून बाहेर पडले। एकंदरीत रोहित पवार हे समोर आले आणि रोहित पवार यांनी त्याच्या ठिकाणचे जे काही पुरावे असतील ते सादर केले, पत्रकार परिषद घेतल्या आणि ह्या पत्रकार परिषद घेणं सुद्धा महत्त्वाचं होतं। जोपर्यंत पटेल आणि तटकरे काय करत होते, ज्या काही घडलेल्या गोष्टी असतील त्या सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचतील, त्यानंतर कुठेतरी पटेल आणि तटकरेंचे जे काही खेळ असतील ते बंद होतील। कारण तर अशा गोष्टी जर घडल्या नसत्या आणि अजितदादा पवार यांच्यासोबत काय घडलं होतं हे जर समोर आलं नसतं मीडियाच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या माध्यमातून, तर या पटेल आणि तटकरेंनी कधीच भाजप करून टाकला असता। त्यानंतर जे काही राष्ट्रवादीचे नेते असतील ते सुद्धा आता पटेल आणि तटकरेंच्या पाठीमागे नाहीत। कारण तर याचं कारण आहे, ज्या अर्थी अमोल मेटकरे असतील, त्यानंतर रोहित पवार असतील, अनेक नेत्यांच्या माध्यमातून, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे की विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि ते कुठंतरी आता होणं बाकी होतं, म्हणजेच 12 तारखेला त्याचा खुलासा होणं बाकी होतं। परंतु पटेल आणि तटकरे हे आता बोलायला तयार नाहीत, ते सांगायला तयार नाहीत। ते काय म्हणतात की राष्ट्रवादी म्हणजेच काय तर शरद पवार त्यानंतर अजितदादा पवार यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं चर्चा झाली नव्हती विलिनीकरणाच्या संदर्भात आणि त्यानंतर जे काही खुलासे रोहित पवार यांनी सादर केले त्यानंतर या पटेल आणि तटकरांची बोलती बंद झाली। त्यामध्ये पटेल जे असतील त्या पटेलचं आणि त्या VSR कंपनीचं काहीतरी लेणं देणं आहे आणि त्यानंतर जे काही पटेल यांनी विमान बुक केलेलं आहे ते कदाचित शरद पवार म्हणजेच अजितदादा पवार यांचं निधन होण्याच्या आदल्या दिवशी जी काही बैठक सुरू होती, जवळपास 8-9च्या दरम्यान ती बैठक सुरू होती आणि त्याचपूर्वी 7:30 वाजता जवळपास हे पटेल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विमान बुक करण्यात आलं होतं, अशा पद्धतीच्या सुद्धा सांगितल्या जात आहेत। तशा पद्धतीच्या चर्चा आहेत आणि जर शरद पवार यांनी ही खेळी खेळली नसती तर या भाजप म्हणजेच राष्ट्रवादीचा भाजप कधीही झाला असता। पटेल आणि तटकरे यांनी जे काही राष्ट्रवादी असेल ती घशात घातली असती, म्हणून याला कारणीभूत ठरले ते काकाचं महत्त्व आज सुद्धा आहे आणि अजितदादा पवार यांना सुद्धा चांगलं समजलं होतं की काका काय आहेत आणि काका काय करू शकतात। ते आता काका अजितदादांच्या नंतर सुद्धा काका राष्ट्रवादी चालवत आहेत, राष्ट्रवादीचा पक्ष चालवत आहेत। या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।